काळ्या रश्श्यातलं वांग ट्राय करतोय. एक सांगू का, ही जी शेवभाजी जी आहे ना, अल्टिमेट आहे. मी हा प्रकार फार रेअरली खातो. कधी सोलापूरला बार्शीला माझ्याबरोबर चला, तिकडे आम्ही जातो ना कोर्टामध्ये, तिथं काळ्या रश्श्यातलं हे अशाच पद्धतीने जेवण. ही जी चव आहे ना, ही मी औरंगाबादला एक 5-6 वर्षापूर्वी खाल्ली होती. पण तुला एक सांगू, संभाजीनगर आता तू म्हणलायस ना का रस्सा आता गांडावागंडी करू नकोस. पत्रिका आपली ऍक्सेप्ट होईल म्हणजे वाटते आता. हा, नाही तर घालशील की ग्रेव्ही बिवीची भाजी खायला. नेहमी मी ज्यावेळेस नगरला जातो त्यावेळेस अशाच प्रकारच्या काळ्या रश्श्याचं जेवण असतं. पण एवढे पत्रिका काय म्हणतो पर्यंत नाही, बघू दे मला आधी काळा रस्सा दाखव, आणि काळा रस्सा आणि पत्रिका बरोबरच घेणार. काय रे, काय म्हणतोस? काय नाही, मेहण्याचं लग्न ठरलंय जरा. अरे लय असतंय बघ, जेवणाचं लग्न आहे. कधी आहे काय? 15 ऑगस्टला लग्न आहे. अरे जवळ आलंय मग. कितीच पत्रिका द्यायला आलो. आत्ता एकुलता एक मेवणन दाजी अजून बारामतीत आहे, आम्हाला जवळचं म्हणतोय, आणि पत्रिका 1 दिवस आधी 2 दिवस आधी देतोय. अहो आता झाला उशीर आबा. त्याला काय असते तो. ही सगळं आम्ही आता ही ऍक्सेप्टच करत नाही, ही गोष्टच ऍक्सेप्ट करणार नाही. नाही असं 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 करून जमत का आबा? एकुलता एक दाजीनी इतका गाळपणा केल्यावर कसं काय व्हायचं? तुमची नाराजी मला काढावं लागेल असं दिसते आता. हा मग काय, आणि नुसती पत्रिका असते होय कुठं दाजीनी द्यायची राव. हा, एवढ्याला काय रांजणगाव या वाडीतल्या सासरवाडीतल्या माणसांची लग्न धामधुमीत असतात आणि पत्रिका नुसती देत आहे. आपण एक काम करू आबा, आपण काय करू, आपण जाऊ जेवायला, नंतर पत्रिका घेताल. तुम्ही आता जेवाय घालणार की आम्हाला? पार म्हणूनच आमच्यावर स्कीम केली आणि श्रावणात आलाय तुम्ही पत्रिका द्यायला. आयला तू पहिल्याच दिवशी श्रावण मोडायची भाषा करतोय बरं का. मला असं एक ठिकाण माहितीये जिथं आपण श्रावणात सुद्धा काळा रस्सा खाऊ शकतो. कसं शक्य आहे का? काहीतरी सांगतोय का? अहो, एक तर उशीर शाकाहारी- केलाय पत्रिका द्यायला. अहो बारामतीत एका ठिकाणी शाकाहारी काळा रस्सा पण मिळतो. हा मग आणि जरा ते ठीक आहे. ठिकाण आपल्या मागच आहे, कृष्णसागर. नक्की ना? तू म्हणलायस ना का रस्सा आता गांडावागंडी करू नकोस. हा, नाही तर घालशील की ग्रेव्ही बिवीची भाजी खायला. अहो खरंच काळा रस्सा आहे ह्यांच्याकडे आबा. बघू आता, म्हणतोयस तू. 3-4 प्रकारच्या काळ्या रस्त्याच्या भाजीत. पण एवढे पत्रिका काय म्हणतो पर्यंत. नाही, बघू दे मला आधी काळा रस्सा दाखव, आणि काळा रस्सा आणि पत्रिका बरोबरच घेणार. अरे ही जोड इथं काय करते? हो वकील, या जरा बसा, तुम्ही जाता लागणार आहे आम्हाला जरा मिटवायला. वकिलांशिवाय काय मिटणार नाही असं वाटतंय आज. अरे काय, तिथं कोर्टात पण मिटवता, इथं हॉटेलमध्ये तरी मला सोडा, इथं पण मिटवायचंच. काय मिटवायचंय बोला. झालंय असं की माझ्या मेहण्याचं लग्न आहे आणि अरे वा, अभिनंदन. मी घेऊन आलोय पत्रिका, बर. आणि आबा काय पत्रिका घेत नाही. का तुम्ही अभिनंदन करायच्या आधी विचारायचं तरी कधी लग्न आहे. काय झालं, कधी आहे लग्न? 15 तारखेला स्वातंत्र्य दिनी. आपण आज तारीख वकील 13. हा, बाई एकुलता एक मेवना. हा, दाजी अजून हितच, आणि पत्रिका जवळच म्हणतोय ना आम्हाला. श्रावण चालू झाली की आला घेऊन लगेच पत्रिका आम्हाला द्यायला. हे चुकीचं आहे. आता श्रावणातलं मिटवावं लागेल तुम्हाला. अहो पण त्यांना म्हटलं की काळा रस्सा खायला घालतो मी. काळा रस्सा हो. इथं? तुम्हाला विश्वास नाही का? नाही, आपण आता सरांना तुम्ही- बोलू, आपण त्या सरांना बोलू. सर हे माझे मित्र आहेत आणि आम्ही आलो इकडे काळा रस्सा खायला, पण त्यांना विश्वास नाही की आपल्याकडे काळा रस्सा मिळतो आणि काळ्या रश्श्यात व्हेजमध्ये काय काय पदार्थ मिळू शकतात. तुम्ही जरा यांना सांगताल का? नक्कीच सर, आम्ही तर रिसेंटलीच काळ्या रस्स्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी आणली आहे, ते सुद्धा प्युअर व्हेजमध्ये. जसं की काळा रस्सा छोले, काळा रस्सा शेवगा बटाटा, काळा रस्सा शेवभाजी, नंतर काळा रस्सा वांग. तुम्ही नक्कीच ट्राय करा. मी तुमची ऑर्डर देतो, तुम्ही ट्राय करून बघा आणि मग सांगा. गोरे सरांची ऑर्डर घ्या. 1 काळा रस्सा शेवभाजी आणि 1 काळा रस्सा वांग आणि 2 भाकरी. आपल्या दोन्ही काळ्या रश्श्यातील भाज्या आल्यात. आपण आज ट्राय करतोय काळ्या रश्श्यातील वांग आणि काळ्या रश्श्यातील शेवभाजी. लिंबू पिळून सुरुवात करूयात. शेवभाजी तर अल्टिमेट आहे आबा. काळ्या रश्श्यातलं वांग ट्राय करतोय. अल्टिमेट आहे, म्हणजे तिखट व्यवस्थित मापात आहे, तेलकट जास्त नाहीये. आबा कधी सोलापूरला बार्शीला माझ्याबरोबर चला, तिकडे आम्ही जातो ना कोर्टामध्ये, तिथं काळ्या रश्श्यातलं हे अशाच पद्धतीने जेवण मिळतं आपल्याला. नेहमी मी ज्यावेळेस नगरला जातो त्यावेळेस अशाच प्रकारचं काळ्या रश्श्यातलं जेवण असतं तिकडं पण. म्हणजे वांग,
त्याबरोबर जे काळा रस्सा त्यांचा स्पेशलिस्ट आहे, त्यांचा जो स्पेशल काळा रस्सा असतो ते वांग्यात सुरू केला जातो. काळ्या रस्स्यातला आम्ही खातो पण व्हेज खात नाही. आणि आता श्रावण चालू आहे त्यामुळे आबांना काळ्या रस्स्यातलं खायला पण घालायचं होतं ना, आबांचं समाधान पण झालं पाहिजे. मग त्यामुळं आज गाठलेला हा घाट. नाही पण वृषालनी छान एक श्रावणात सुद्धा बाकीच्या गोष्टींची उणीव जाणार नाही. आता कसं आहे, श्रावणात नाव सुद्धा नाही घ्यायचं असं मी ठरवलंय. पण आता बघू किती दिवस हे होते. पण आता मला असं वाटतं की श्रावण पार पाडू शकतोय मी आता काळ्या रश्श्यातलं. तुमच्यावर आणि तुम्ही काय गडबड करायची हा ना. आणि प्रयत्न आता केला. काय होतं वकील साहेब, जनरली श्रावण झालं की परत गणपती असते, दसरा असते. यालाही चांगला पर्याय ना आपल्याला. काय आलंच काय डोक्यात खायची तलप. वृषाल, मला तर शेवभाजी आवडली. आबा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? आता तुला गंमत सांगतो. तू मगाशी ज्यावेळेस काळ्या रश्श्यात म्हणला ना, पण मनात मी असं जरा थोडंसं खुश झालतो. कारण ही जी चव आहे ना, ही मी औरंगाबादला एक 5-6 वर्षापूर्वी खाल्ली होती. पण तुला एक सांगू, संभाजीनगर आता हां संभाजीनगर बरोबर आहे. तर तुला एक सांगू का, ही जी शेवभाजी जी आहे ना ती अल्टिमेट आहे. मी हा प्रकार फार रेअरली खातो. म्हणजे असं आपण ग्रुपने गेलो आणि मी स्वतःहून कधी चॉईस करायचं नाही. अच्छा. पण आहे ना, ही निश्चित आहे ना, ही शेवभाजी मी इथनं पुढं माझं मेनू कार्ड मधला आयटम असणार आहे. वा, मस्त वाटली. जी पत्रिका आपली ॲक्सेप्ट होईल म्हणजे वाटते. आता काळ्या रस्स्याच्या जेवणाचा शेवट थोडासा भात आणि काळा रस्सा त्यात टाकून मिक्स करून मस्त झालं पाहिजे असं मला वाटतंय. निश्चितच वृषाल. तर आबा, आपण आज काय काय ट्राय केलं? आपण आज काळ्या रश्श्यातलं वांग आणि काळ्या रश्श्यातले शेवभाजी. वृषाल पण मस्त मजा आली बरं का. मजा आली. रेग्युलर जेवणापेक्षा काहीतरी आज अल्टिमेट प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये आपण ज्यावेळेस येतो त्यावेळेस जनरली आपण ट्रेडिशनल पंजाबी भाज्या ऑर्डर करतो. पण आज हे महाराष्ट्रीयन काळ्या रस्स्यातलं जे जेवण आपण जेवलो. तुम्हालाही या श्रावणामध्ये काळा रस्सा खायची इच्छा झाली तर बिगोन रोडच्या हॉटेल कृष्णसागरमध्ये काळ्या रश्श्यातील बऱ्याच डिशेसचे ऑप्शन उपलब्ध आहेत. ज्यामध्ये तुम्ही काळ्या रश्श्यातील शेवगा, काळ्या रश्श्यातील वांग, काळ्या रश्श्यातील शेवभाजी असे बरेच प्रकार तुम्ही ट्राय करू शकता. शाकाहारी काळ्या रश्श्यातल्या व्हरायटींसाठी एकदा नक्की विजिट करा कृष्णसागर प्युअर व्हेज, बिगोन रोड, बारामती. कसं काय अभिजित, याला म्हणतात व्हेज मधला काळा रस्सा. पूर्ण केलं का नाही वृषालजींनी सर्व काही? आता मात्र पत्रिका घ्यावी लागतील. वृषालजी, पेन नाव लिहा आणि पत्रिका द्या. आम्ही दोघं लग्नाला येऊ. आबा लग्नाला या बरं का. नक्की नक्की. आता तू श्रावणात का रस्सा व्हेज का होईना खायला घातलाय, मला यावं लागणार. जेवण छान आहे.